आणि जो मायबापाचं दर्शन घेत नाही तो नालायक कोण्या महाराजाच्या पाया पडला तर महाराजाचंच वाजिणार आहे. आणि मायबापाला न विचारणारे महाराजांना संगत व्हायचेच नाही सुंबळे. हे महाराजाला सुरुंग असते सुरुंग. महाराजाला तात्पुरतं वाटते आपल्या हे थैल्या उचलायले. भंगिऱ्या तुला असा सुतळी बॉम्ब वाजिन तू ह्या मागून की जगातल्या कोण्याच हॉस्पिटलमध्ये तू ऑपरेशन होणार नाही. मायबापाला द्वेष करणारे कामाचे नसतील परमार्थ. सात्विक अहो आई वडिलांची सेवा करणाऱ्याच्या तुकोबाऱ्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे, नमो त्या वचन सत्यवदे. नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे, सत्यवदे, नमो त्या वचन सत्यवदे. पारायण करीत असेल, प्रवचन करीत असेल, वाऱ्याला जात असेल एखादा भडवा आणि मायबापाला जर विचारित नसेल तर त्याचं थुत्तर पाहणं गौ हत्या समम पापहा. त्या नालायकाचं तोंड पाहणं गाय नाही कापली तरी कापल्या इतकं तुका पाप. म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन. केवढाही महाराज असू द्या त्याचं दर्शन नकोय म्हणले मालक देवतले. त्याचं दर्शन नकोय. हे जास्त नादी लागत आहेत भंगिऱ्या महाराजाच्या. आमच्या दारात एक गाडी आली आणि त्यानं रुद्राक्ष द्याला. आज असेल आमची मंडळी ऐकायला. रुद्राक्ष द्याला त्या माणसानं. तिला गाडी दारातून चालली होती. त्याच्या गाईला 5-6 पाय आणि रुद्राक्ष द्याला. मी कीर्तनावरून आलो तर ते रुद्राक्ष असा तांब्याच्या वाटीत, त्याच्यात तांदूळ, त्याच्यावर खाली एक बेलाचं पान आणि त्याच्यावर रुद्राक्ष ठुला. मला म्हणले तुम्ही हातपाय धुवान मग तिकडं जा. म्हणलं झालं काय बाई, हा रुद्राक्ष चांगला आहे. या रुद्राक्षाने लक्ष्मी घरी येते. म्हणलं तुला द्यालाय कोणी? भीक माग्यानं. तो त्याला रुद्राक्षाच्या बदल्यात काय दिलं? काय नाही म्हणले 1-2-3 वाट्या गहू दिले. मग जे गहू घेऊन तुला रुद्राक्ष द्यालाय आणि हे रुद्राक्ष जर पैसे देत असेल तर त्याच्या गोळ्या संपल्यात का पैशाचा रुद्राक्ष तुला द्याला? हा, त्याचं डोकं खराब झालंय. पैसे देणारा रुद्राक्ष तुला देईन आणि तू ह्याकून 2-3 वाट्या गहू नेईन. पागल आहे का तो? का गांजा ओढतो तो? तो हा आता ते घरचे असल्यामुळं जरा कडक बोललो. शेजाऱ्याच्या बाहेर कसं बोलावं आहे का नाही? शेजाऱ्याच्या बोलणं म्हणजे वळईनं इस्त्याच्या लग्नाला जाणं आहे. आणि वळई इस्त्याच्या लग्नाला गेल्या वापस येत असती वेळ का गोळा सतन तिचा विठाला विठला भंगिऱ्या महाराजांचे उपकार नाहीत, अधिकारी लोकांचे उपकार आहेत. उपकार संतांचे 1 नंबरचे. सांगतोय आई वडिलांचे उपकार आहेत मान्य, पण आई वडील प्रारब्ध हलवू शकत नाहीत. कोण्या आईला वाटत नाही, कोण्या वडिलाला वाटत नाही आपलं पोरग कलेक्टर व्हावं. प्रयत्न करत नाहीत का? आटोकाट प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्या हातात नाही. बरं ठीक आहे, स्वतःच्या लेकरावर उपकार केले म्हणजे 1 नंबरचे उपकार असतात का? नाही. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. मायबाप उपकार करतात फक्त आपल्या लेकरावर, शेजाऱ्याच्या करतात का? गजमल दादा, मी माझ्या मुलावर जितके उपकार करील तितके शेजाऱ्याच्या पोरावर करील का? नाही करू शकत. म्हणून संतांच्या यादीत येऊ शकत नाहीत मायबापाचे उपकार. देवाचे सुद्धा उपकार संतांच्या यादीत नाहीत. भक्ता राखे पाया पासे, भक्ता राखे पाया पासे, भक्ता राखे पाया पासे, भक्ता राखे पाया पासे. दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे.
असताना अपपर भाव आहे. जसे आई वडील उपकार आपल्या लेकरावर करते शेजाऱ्यावर करत नाहीत. इतरा बाळावरी नये मालकांचा पुरावा आहे. आपुलियाचा कळवळा. अहो आपले तर कोणाला आवडत असते, पण इतरा बाळावरी नये दुसऱ्यावर कृपा करत नाहीत ती आई वडील. म्हणून संतांची बरोबरी नाही. देव हा उपकार करत असताना त्याच्या भक्तावर करतो. देवानं पांडवावर उपकार केला, कौरवावर का नाही केला महाराज? का नाही केला? त्याच्या अंतकरणात आढी आहे. आढी भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. संतांच्या बाबतीत आपण सारिखे करीते तात्काळ आपणा सारिखे करीते आपणा सारिखे करीते तात्काळ आपणा सारिखे करीते नाही काळ वेळ तया लागे नाही काळ वेळ तयाला नाही काळ वेळ आपण सारिखे करीती तत्काळ आपण सारिखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तयाला नाही काळ वेळ तयाला आपण सारिखे करीते तात्काळ नाही काळ वेळ तया लागे नाही काळ वेळ तया हे आणू त्याचा आवाज वाढेल रे. त्याला बी पाकिट नाही आज. विठाला विठाला निदान आवाजाव तरी जाऊ दे. मी सेवे करता अभंग घेतला कधीच म्हणत नाही. ठराविक वेळेस म्हणतो. गजानन मंदिरात असे कुठं कुठं काही कीर्तन असतात ना, अशा ठिकाणी सेवे करतात. नाही तर प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग असं म्हणत असतो. कारण पाकिट घेतल्यावर जर महाराज सेवा म्हणत असेल तर यम इतका हानीन इंच भर जागा ठोचा नाही लाल करायची. विठाला विठाला आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. न पाहे याती कुळाचा विचार करुणा करत ज्ञानाबाई. संतांकडे जात पात काहीच नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याच्या मुखी नाम तोची धन ज्याच्या मुखी नाम म्हणे नाही जाती सवे काम ज्याच्या मुखी नाम तोची धन ज्याच्या मुखी नाम. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशा. होका उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी माझे कपाळ गंगाखेड निवासी साध्वी जनाबाई म्हणतात, वारकरी हा उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे ते बघायचं नाही, पण वारकरी आहे ना त्याचे पायी माझे कपाळ. फक्त तो तंबाखू खाणार नसावा, फक्त तो गुटखे खाणार नसावा, तो बिड्या वाढणारा नसावा, सिगारेट वाढणारा नसावा. असा भंगिऱ्या कोण्या बी कुळातला असला तर जनाबाई म्हणतात मी चप्पलच्या जवळ उभी राहू देत नाही. पण निष्ठावंत आहे त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वार करी त्यांचे पाय माझे शिरी. जात नाही जात नाही. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जान विष्णुदास वैष्णव चांभार धन्य त्याची माता. वारकरी आहे ना मग तो कोण्याही कुळातला असो आपण सारिखे करीती तात्काळ. संत अपपर विचार करत नाहीत आणि संत विश्वावर कृपा करतात. हे त्यांचे उपकार आहेत. पाठीमागे दोन व्यक्ती आहेत. दोन व्यक्ती
रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राच्या मातीला भारत देशाला लाभलेलं एक जुनाट रत्न लोकमान्य टिळक. काय कृपा आहे यांच्यावर बघा. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज मावळात कीर्तनाला जायचे, तुकोबारायचं कीर्तन ऐकायचे. छत्रपती शिवाजी महाराज येणार आहेत गुमास्त्याच्या हातानं अगोदर कळायचं ते मृदंगाचार्याला. त्या मृदंगाचार्याचं नाव होतं सोनबा ठाकूर. तुकोबारायचे मृदंगाचार्य होते सोनबा ठाकूर. यांना निरोप यायचा आणि मृदंग महामेरू सोनबा ठाकूर तुकोबारायच्या कानावर वार्ता द्यायचे, आज राजे कीर्तनात येणार आहेत. उपकार बघा संतांचे. आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात येणार आहेत असं कळाल्याबरोबर त्या दिवशी तुकोबारायने अभंग बदलायचा. तो अभंग घ्यायचा पायकीचा. पायकीचा अभंग राजाने प्रजेची सेवा कशी करावी हे पायकीच्या अभंगात शिकवलंय. आणि स्वतःच्या पोटच्या लेकरा इतकं रयतेवर प्रेम करणारा राजा, स्वतःच्या पोटच्या लेकरा इतकं रयतेवर प्रेम करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे तुकोबारायच्या श्रवणातून घडले. तुकोबारायच्या श्रवणातून घडले. जय. काय उपकार असतील तुकोबारायचे, कल्पना करा. काय नाविन्य असेल, काय नाविन्य असेल हे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत. इतिहास बऱ्यापैकी आहे. एकदा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायच्या कीर्तनात असताना एका पातशाहीनं घाला घातला. तुकोबारायच्या लक्षात आलं. बागची लोक अंतकरण त्याचं वळवळ करत होतं. मॅनीच्या बाहेर उघड्या तलवारी पाहिल्या. देहूतील मालकांच्या तुकोबारायच्या लक्षात आलं. डोळे झाकले. विटेवरच्या मालकाला विनंती केली, प्रभू मी अत्यंत गोड तुझं चिंतन करतोय रे देवा. आणि तुझं चिंतन करत असताना एका श्रोत्यावर जर घाला होत असेल तर कीर्तनाला कोण कीर्तन म्हणणार आहे. म्हणे विटेवरच्या मालकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेतलं आणि त्या 6 पातशाहीपैकी एक पातशाही जंगलातून पळवली. कोणाचे उपकार आहे ते? तुकोबारायचे. काय सांगू आता संतांचे उपकार. कितीतरी पुरावे देता येतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत की तुकोबारायचे किती उपकार आहेत, किती उपकार आहेत. ऐका लोकमान्य टिळकांचे उपकार, त्यांच्यावर संतांचे. अक्षय तृतीयाला एक सभा झाली टकले अण्णा. तो दिवस होता अक्षय तृतीया, 3:30 मुहूर्तापैकी एक. ती सभा होती लोकमान्य टिळकांची. त्या सभेत एक अवलिया आला. तो अवलिया विदर्भ पंढरीचा सद्गुरू गजानन महाराज त्या सभेत आले. आणि लोकमान्य टिळकांच्या मुखारविंदातून एक वाक्य पडलं. आणि त्या सभेत कृपा किती आहे लोकमान्य टिळकावर. कृपा सांगतोय, कृपा. चांगल्यांचे इतिहास वाची जा. भांगाऱ्याने लिहिलेली पुस्तकं वाचिल्या बायका जगवायला पण अडचण येते. विठाला विठाला एक जण म्हणला मी पुस्तक लिहिले वाचा. म्हणलं तू वाचवून तू पप्याच्या माईला ऐकू घाल. तू हे पुस्तक वाचले आमची राख वाची ती तिकडच मरतो. विठाला विठाला. एक अवलिया त्या सभेत. अक्षय तृतीयाचा दिवस आहे. लोकमान्य टिळकाच्या मुखारविंदातून थोडं सरस्व दीर्घ इतकं चुकलं. खाली बसलेला अवलिया उभा राहिला आणि सद्गुरू गजानन महाराजांनी असा हात केला. थांबवा. हातकड्या पडत असतात. साधूचा शब्द आहे, साधूचा शब्द आहे. आणि 124 कलमद्वारे लोकमान्य टिळकांना, बरोबर आहे का टकल्यांना, कलम नंबर 124 या अन्वये लोकमान्य टिळकांना हातकडी पडली. समाजाविषयी देशाविषयी तळमळ असणारा एक व्यक्ती इंग्रजांनी अटक केला. याच्याकरता 3 दिवस पडून होते सद्गुरू गजानन महाराज, पडून होते. 4थ्या दिवशी पिठलं भाकरीचा प्रसाद तळहातावर घेतला आणि एका व्यक्तीला सांगितलं, अरे हे लोकमान्याला प्रसाद नेऊन द्या. आणि त्या प्रसादात एक चिठ्ठी दिली. नाही सुटलास तरी हरकत नाही, पण चंद्र सूर्य येतोपर्यंत चमकशील. चंद्र सूर्य येतोपर्यंत चमकशील.
नाही जरी सुटले तरी त्या प्रसादाची ताकद इतकी मोठी होती. गीता रहस्य ग्रंथ लिहिला चंद्र सूर्य तोपर्यंत आजही त्या ग्रंथाचा प्रकाश भारत देशात आहे. ही सद्गुरू गजानन महाराजांनी लोकमान्यावर केलेली उपकार आहेत. विठाला विठाला विठाला. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. करावर आपल्यावर शासनानं उपकार करावे. महाराज प्रणाम करावे करावे. महाराज देता येत नाही का सरकारला. कारण ते सत्ता श्री कोण करी अभेर, कोण करी अभेर, कोण करी अभेर. कारण ते सत्ता श्री कोण करी अभेर, कोण करी अभेर, कोण करी अभेर. कोणाचं वाक्य. देता येत नाही सरकारला आरक्षण. कारण ते सत्ता श्री कोण करी अभेर. सत्तेवर आरोहण असणाऱ्या माणसांचा कोण अभेर करणार. काय कोणाची मायवेली 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. 400 वर्षापूर्वी कोण करी अभेर. सत्ता श्री आहे ना त्यांच्या. करायला पाहिजे कृपा, करायला पाहिजे कृपा. संतांची उपकार आहेत. कृपा आहे संतांची. ऐका संत जात पात पंथ काही पाहत नसतात. लावरं सशे चित्र धरणाऱ्याच्या कुळातली एक पोरगी. लावरं सशे रानडुकर पशुपक्षी शिकार करणाऱ्याच्या कुळातली पोरगी एका आश्रमावर पोचली. त्या आश्रमाचा महात्म्याचं नाव आहे सद्गुरू. सांगता येईल एखाद्याला नाव. किती रामायण झालीत आपल्या शेलूत. तुम्हाला ऐकायचं ना देन बायकायला. एक लोटा पाणी. आमचं ऐकता का. आमच्यासारख्या भंगिऱ्यानं सांगितलं. महादेवाला पाणी व्हा कधी सांगितलंय. एक पसा पाणी एक बिलवद, एक पसा पाणी एक बिलवद, एक पसा पाणी एक बिलवद, एक पसा पाणी एक बिलवद. एक पसा पाणी एक बिलवद, एक पसा पाणी एक बिलवद, एक पसा पाणी एक बिलवद, एक पसा पाणी एक बिलवद. पूजना केवळ सोपे बहु, पूजना सकळ सोपे बहु. भाव धरुनिया आचरती दारी, भाव धरुनिया आचरती दारी. पूजना केवळ सोपे बहु. आता आमच्या सारख्या येडपट गिरगावकरांना सांगितल्या शेळ्या तुरीवर पडल्यावानीच पडत येत्या. 700 वर्षापूर्वी लिहिलंय संत शिरोमणी नामदेवरायानं. एक पसा पाणी एक बिलवदळ. 700 वर्षापूर्वी. 700 वर्षापूर्वी. पण तुमचं झालंय कसं माहितीये का. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट. यानं काय होतं माहितीये का. एका बाईला 90 एकर जमीन आणि ती जोगवा मागू लागली. मला माहित होतं या बाईला 90 एकर जमीन आहे. ती कधी मधी साडीच्या वरून दागिने टाकून फिरत होती. पदराचा पता नव्हता पट्टी टाकायची. 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड, सांग सांग पोरी नान्न लागन खगोड. नैवम गिरगावकर लिखितम. राष्ट्रसंत दुनियादास महाराज लिहितात. चांगले दागिने घातलेली बाई जोगवा मागू लागली. 80 एकर जमीन मिळालं. बाई जोगवा कस काय मागायली. काय नाही आमच्या मालकानं 4 बैल जोड्या आहेत पण दुसऱ्याच पेरलं आणि आमचं पेरायच्या टायमाला वल वाळली. 80 एकर जमीन दुसऱ्याचं इच केल्यामुळे बायको जोगवा मागायली.
घरचं इचकी जा घरचं. महाराष्ट्रातल्या इचं इचका देव कल्याण करीन. विठाला विठाला विठाला. असं काही करते आमच्या पाहुण्यानं सकाळी रुद्राक्ष वाटले आणि संध्याकाळी धाब्यावर जेवायला त्याची गाडी पाहिली मी. सकाळी रुद्राक्ष वाटले आणि संध्याकाळी धाब्यावर त्याची गाडी होती. मला नंबर पाठ आहे त्याचा. आपल्याला माना आपुले ते आपलं जतन करायला पाहिजे. 700 वर्षापूर्वी नामदेवराय सांगतात. हे ध्यानात येत नाहीत तुमच्या. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु. आणि पूजन केवळ सोपे बहु. अवघड आहे काय? किती सोपं आहे, किती सोपं आहे. पण कुठं टाइम आहे तुम्हाला गाथा पाहाला त्या टीव्हीतल्या मालिका इचकू इचकू. मोल देवोनिया साठवावे दोष नटाचे देवेच पाहोनिया नटाचे देवेच पाहोनिया नटाचे देवेच पाहोनिया मोल देवोनिया साठवावे दोष नटाचे देवेच पाहोनिया नटाचे देवेच पाहोनिया नटाचे देवेच पाहोनिया. असेल 400 वर्षापूर्वी पिक्चर होता का? लिहिलंय कसं? मोल देवोनिया साठवावे दोष पैसे देवोनिया साठवावे दोष तिकट काढोनिया साठवावे दोष नटाचा तो वेश पाहुनिया. हे महाराष्ट्रातले संत आहेत. क्या बात है. महाराष्ट्रातले 400 वर्षापूर्वीचं विधान आहे. देऊतल्या मालकांचं ह्याला येत असतील हो. काय विद्वत्ता असेल. एका पोराला ट्युशनला फीस भरायला पैसे नव्हते. बाप एका श्रीमंताच्या पाया पडला. साल घालतो तुमच्या इथं पण पोराला शिकायसाठी पैसे पाहिजे. त्या व्यक्तीने सांगितलं साल घालण्याची तुमची पात्रता नाही पण पैसे देऊन टाकतो भरा फीस. पोरग नायब तहसीलदार झालं. पोरग नायब तहसीलदार झालं आणि नायब तहसीलदार झाल्यामुळं याला सफरचंदावानी गालाची पोरगी भेटली श्रीमंताची आणि मग सासऱ्याच्या चपला चाटू लागलं. हलकट आहे ते पोरग. ते नालायकी पोरग, ते बुजदिल पोरग आहे. अरे ज्यानं तुला ट्युशनला पैसे नव्हते बाप पाया पडलाय त्यानं तुला नायब तहसीलदार केलंय. त्याचे पाय चाट. काल परवा तुला नोकरी लागल्यामुळं भंगिऱ्या सासरा भेटलाय त्याच्या चपला चाटायला नरकाला जाशील. विठाला 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 बाईच्या गोता आवडीने पोसे माता पितयासी दवडोने माता पितयासी दवडोने बाईच्या गोता आवडीने पोसे माता पितयासी दवडोने माता पितयासी दवडोने. प्रमाणाचा बादशाह आहे. गिरगावकर चबर चबर बोलतोय असं एखाद्या कंटुल्यान म्हणायचंच नाही. मी पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन काय पुरावा होता. बाहिलेच्या बायलेच्या गोत्या आवडीने पोशी. पण यायला कळायचं नाही ना. बायकोची या गोता उचकानीची या गोता वडीने पोसी आणि माता पिता या सिद्धवडोनी. देवाला सुद्धा कळणार नाही भंगिऱ्या तुला कोण्या नरकात टाकावा. विठाला विठाला मला सांगायचं एक जण आयुष्य घातलंय त्याच्या पाया पडा. आपल्यांच्या पाया पडा. जुनी एक मन होती शेजाऱ्याच्या उशाला बसण्यापेक्षा घरच्याच्या पायथ्याला बसावं. शिकलेली माणसं नव्हती हो पण विद्वान होती. विवेकाचं शिखर गाठलेली माणसं होती. काय मौल्यवान माणसं आहेत महाराष्ट्रात. पवित्र महाराष्ट्र आहे. असो लावरो चित्र सशे धरणाराची पोरगी नाही सांगितलं नाव एखाद्या बाईनं
त्या साधूचं नाव होतं मतंग नावाचा साधू. कापसाच्या वाती वळू भागवत ऐकायची सवय लागली आणि जाताना डाळी घेऊन जात्यात आमच्या बोखंडीवर घालायला. हरभऱ्याच्या तुरीचे आणतात नाही डाळी. मी तेच करतो ना. पण खरं बोलतो म्हातार, इतकंय म्हातार, खरं बोल.